नमस्कार, मी वृषाली पाटील 8 PM स्पेशल रिपोर्टमध्ये आपलं स्वागत करते। बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे कुणाल कामराची। मद्रास हायकोर्टानंतर मुंबई हायकोर्टानं कुणाल कामराला दिलासा दिलाय। कामराच्या जीवाला धोका असताना मुंबई चौकशीला का बोलवता? तामिळनाडूत जाऊन चौकशी करा, अटक करण्याची गरज नाही असं हायकोर्टाने म्हटलंय। पाहूया। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर व्यंगात्मक गाणं केल्यानंतर कामरावर गुन्हा दाखल झाला। मात्र आता मुंबई हायकोर्टानं पोलिसांनाच दणका दिलाय। कुणाल कामराला अटक करण्याची गरज नाही, तामिळनाडूत जाऊन जबाब नोंदवा असं हायकोर्टानं म्हटलंय। कुणाल कामराला मुंबईत येऊन जबाब घेण्याची गरज आहे का? कामराचा जबाब नोंदवा पण अटक करण्याची गरज नाही। कामराच्या जीवाला धोका असताना चौकशीला स्वतः उपस्थित राहण्याबाबत का सांगता? कामराच्या जीवाला धोका आहे, मग त्याच्या सुरक्षेची काळजी तुम्ही घेणार का असा सवालही कोर्टानं केला। तुमचे काही लोक तिथे जाऊनही जबाब नोंदवू शकतात। तामिळनाडूत जाऊन जबाब नोंदवण्याची परवानगी देत आहोत, मग हरकत काय? कुणाल कामरा हा विदूषक कोणाच्या तरी पैशावरती भुंकण्याचं काम करतोय। त्याचं स्वागत तर महाराष्ट्रात आम्ही करणार। कोर्टाने काय निर्णय दिला तो मला माहिती नाही, परंतु महाराष्ट्रामध्ये त्यांचं स्वागत करणार आणि त्यांना प्रसादही देणार। शिवसेना ही प्रतिक्रियेतून उभी राहिलेली संघटना आहे, त्यामुळे प्रतिक्रिया तर नक्की उमटणार। कुणाल कामराला मुंबई पोलिसांनी 3 समन्स बजावले होते, मात्र आपण ऑनलाईन हजर राहू शकतो अशी तयारी कामरानं दाखवली होती। मुंबईत येणं कामरानं टाळलं। 2 वेळा तामिळनाडूच्याच हायकोर्टानं कामराला अटकेपासून संरक्षण दिलं होतं। आता मुंबई हायकोर्टानंही कामराला अटक करण्याची गरज नसल्याचं म्हटलंय। कुणाल कामराकडून वकील नवरोज सिरवी यांनी युक्तिवाद करताना म्हटलंय की मुरजी पटेल, गुलाबराव पाटील, राहुल कनाल यांनी कामराला धमकीवजा इशारा दिलाय। अजित पवार, योगेश कदम यांनीही कामराला धडा शिकवा असं म्हटलं। धमक्यांमुळेच मद्रास हायकोर्टानं कामराला अटकेपासून संरक्षण दिलं। शिवसेनेत जे घडलं त्याची इतिहासात नोंद झाली, त्यावर कामरानं आपलं मत मांडलं। कामराचे तुकडे करू अशा धमक्या सोशल मीडियात देण्यात आल्या। अजित पवारही शिंदेंच्या शिवसेनेला गद्दार म्हणाले होते। 2024ची संपूर्ण निवडणूक गद्दार शब्दावर लढवली गेली। महाविकास आघाडीनं गद्दारांचा पंचनामा अशी घोषणाही केली होती। निवडणुकीवेळी महाविकास आघाडीवर कोणीही आक्षेप घेतला नाही। कामराला धमक्या येत असतानाही खार पोलीस नोटीस पाठवायचे। खार पोलिसांनी कामराच्या आईवडिलांनाही त्रास दिला। सरकारकडून वकील हितेन वेणुगावकर यांनी युक्तिवाद केला। कुणाल कामरानं वैयक्तिक अपमान केलाय, याला राजकीय विनोद म्हणता येणार नाही। कामराची टीका म्हणजे एखाद्याला द्वेषयुक्त लक्ष्य करण्यासारखं आहे। उपमुख्यमंत्री पदावरील व्यक्तीवर टीका करणं अवमानकारक आहे। गुन्हा दाखल झाल्यास अभिव्यक्ती स्वातंत्र्यापर्यंत जाण्याची गरज नाही। आरोपातील तथ्यांची शहानिशा करण्यासाठी गुन्हा दाखल होणं गरजेचं आहे। फक्त गद्दार म्हटलं म्हणून गुन्हा दाखल झालेला नाही। कुणाल कामरा यांनी ठरवून केलेला गुन्हा आहे का याचा तपास करायचा आहे। मुंबई हायकोर्टाच्या निर्णयानंतर आता एक बाब स्पष्ट झाली आहे की कुणाल कामराला अटक करता येणार नाही। तसंच मुंबईत येऊन मुंबई पोलिसांसमोर हजर होण्याची गरज नाही। उलट मुंबई पोलिसांना तामिळनाडूत जबाब नोंदवण्यासाठी जावं लागेल। ब्रिजभान जयस्वारसह ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी, मुंबई।